मित्रांनो, लेजंड हे लेजंड असतात आणि त्यांची एंट्री ज्या वेळेस रिबॉर्नच्या स्वरूपात होते ना, म्हणजे न्यू जनरेशनच्या स्वरूपात, तर तशीच रेनॉल्ट डस्टर आज आपल्यासोबत आहे. आता खिशामध्ये माझ्या चावी आहे, त्यामुळे गाडी जी आहे ती लॉक अनलॉक होती. तर भारतीय मार्केटमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे. 10,49,000 अशी एक शोरूम प्राइस आहे. 1000 सीसीचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन सोबतच 1.3 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन 4 सिलेंडर. गाडी जर पाहिली तर आज आपल्यासोबत जे 1.3 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे, DCT गिअरबॉक्स आहे. याची जर टॉप मॉडेलची किंमत पाहिली आज माझ्यासोबत जी आहे 18,49,000 अशी एक शोरूम प्राइस आहे. ऑन रोडवरती तुम्ही घेण्यासाठी गेले तर जवळपास 21 लाखाच्या दरम्यान जर पाहिलं तर ही गाडी ऑन रोड किमतीमध्ये आहे. जे की क्रेटा सेल्टॉस हे जे सेगमेंट आहे ना, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ही गाडी प्राइसिंग देखील कमी आहे आणि फीचर जर पाहिले तर ते आता तुम्ही व्हिडिओच्या पुढे पहा. सो चला आपण माहिती घेऊया नवीन डस्टरबद्दल मराठीमधून. तर मित्रांनो, ही आहे गाडीची की लॉक अनलॉकचं बटन आहे, फॉलो मी हेडलॅम्प, आणि इथनं तुम्ही बूट ओपन करू शकता. इलेक्ट्रिक जो टेलगेट आहे हा सुद्धा या गाडीमध्ये येतो बरं का. फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना तर पूर्णपणे जे डिझाईन आहे हे तुम्हाला चेंज पाहायला भेटतं. इथे जर पाहिलं ग्रिलवरती डस्टरचं नाव आहे. LED मध्ये तुम्हाला जे लाईट्स आहेत ते ऑफर करण्यात आले. थ्रो चांगला आहे. टर्न इंडिकेटर वरच्या साईडला आहे. फोग लॅम्प सुद्धा तुम्हाला LED मध्ये इथे पाहायला मिळतात. सोबतच 4 जे फ्रंट पार्किंग सेन्सर आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे जर आपण आलो तर फ्रंट कॅमेरा आहे आणि हे ना पूर्णपणे मॉड्यूल आहे बरं का, म्हणजे असं नाही एक्स्ट्रा बसवलेलं आहे, ग्रिलचंच मॉड्यूल आहे. सो चांगल्या पद्धतीने ते मर्ज देखील झालेलं आहे. तुम्हाला ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहे ही सुद्धा ही गाडी ऑफर करते. सोबतच रेन सेन्सिंग वायपर देखील तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेल. फ्रंट साईडने माझं ओपिनियन जर पाहिलं ना या गाडीबद्दल तर एक चांगला लुक आहे, स्टनिंग आहे. तुम्ही ओव्हरऑल बी रोल देखील पाहू शकता जे की आम्ही काढलेले आहेत. लोक थांबतात, विचारतात गाडीबद्दल. सो ओव्हरऑल एक चांगला रोड प्रेझेन्स तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला मिळतो. साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडी अशी काय तुम्हाला इथे पाहायला मिळते. ओव्हरऑल एक चांगला SUV जो लुक आहे हा तुम्हाला साईड प्रोफाईलमध्ये सुद्धा पाहायला भेटतो बरं का. ग्राउंड क्लिअरन्स चांगलं आहे. आज आम्ही ही गाडी देहरादून ते जवळपास तिथून पुढं ऋषिकेशला आलेलो आहे आणि इथे एक तेरी म्हणून एरिया आहे. इथे एक पर्यटन स्थळ देखील आहे बरं का, तुम्ही पाहू शकता. तर खराब रोड होता, घाट सेक्शन होता, बट आम्हाला ग्राउंड क्लिअरन्सचा कुठलाही प्रॉब्लेम जो होता आलेला नाही आहे. इवन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहून गेली की फ्रंट साईडला 6 पार्किंग सेन्सर देण्यात आले. इथे देखील जे पार्किंग सेन्सर आहेत हे तुम्हाला मिळून जातात. अलॉय व्हील जर पाहिले तर 225/65 R18चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो, जो की चांगला आहे. अलॉय व्हीलचं डिझाईन देखील चांगलं तुम्हाला इथे पाहायला मिळतं. इथे जर आपण आलो तर डस्टर आयकॉनिकची बॅजिंग आहे, रेनॉल्टचा लोगो. ओआरएमवरती जर पाहिलं तर कॅमेरा देण्यात आले. 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे आणि तुमच्या खिशामध्ये जर की असेल तर गाडीच्या ज्यावेळेस तुम्ही लांब जाता तर अशा वेळेस गाडी लॉक होते आणि जवळ येतं त्यावेळेस अनलॉक देखील होते. सो प्रत्येक वेळेस तुम्हाला ते लॉक अनलॉक करण्याचं जे झंझट आहे ते देखील राहत नाही. ग्लास एरिया गाडीचा खरंच चांगला आहे बरं का, नो डाऊट. म्हणजे मोठा, खूप जास्त मोठा नाही आहे, खूप जास्त कमी देखील नाही, एकदम परफेक्ट तुम्हाला इथे ग्लास एरिया देण्यात आलेला आहे. रिक्वेस्ट सेन्सर नाही आहे, कारण की जे आधीचं मी तुम्हाला फीचर सांगितलेलं आहे त्यामुळे तसं पण रिक्वेस्ट सेन्सरचं जे काम आहे ते नसणार आहे. इथे जर पाहिलं तर डोअर तुम्हाला इथनं ओपन करायचं आहे. इथे देखील क्वार्टर जो ग्लास आहे हा तुम्हाला पाहायला मिळतो. वरती जर पाहिलं तर रूफ रेस देखील आहे. ओके, त्यानंतर मागच्या साईडला सुद्धा सेम टायर प्रोफाईल 18 इंचचं आणि इथे तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत. गाडी जर पाहिली तर पेट्रोल इंजिनमध्ये आहे, सो इथनं तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे. रिअर प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडीचा जो लुक आहे हा सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतो. कनेक्टेड टेल लॅम्प आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे मॉडेल येतं ना त्याच्यापेक्षा रिअर प्रोफाईलला तुम्हाला जे डिझाईन आहे हे चेंज पाहायला मिळतं. टर्बो 160ची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे. डस्टरची बॅजिंग तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मागच्या साईडला जो कॅमेरा आहे तो इथे देण्यात आलेला आहे, जो की तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मागच्या साईडला 6 अगेन जे पार्किंग सेन्सर आहेत ते देण्यात आले, तुम्ही पाहू शकता. इथे देखील पार्किंग सेन्सर आहे. असं काही पार्किंग सेन्सर तुम्हाला रिअर प्रोफाईलमध्ये पाहायला मिळतात. आणि डिफॉगर वायपर तुम्हाला इथे मिळून जातो. इथे जर आपण आलो तर वॉशर आहे आणि एक जे फीचर आहे जे की क्रेटा सेल्टॉसमध्ये भेटत नाही बट ते इथे भेटतं, इलेक्ट्रिक टेलगेट. येस, आणि तुम्ही बूट स्पेस पाहू शकता. 2 कॅबिन साईज बॅग आम्ही ठेवलेले आहेत. त्यानंतर एक छोटी सॅक देखील आहे, छोटी बॅग आहे. तरी देखील भरपूर मोठा स्पेस तुम्हाला मिळून जातो बरं का. देर इज नो डाऊट. मस्त जे स्पेस मॅनेजमेंट आहे बूटमध्ये
तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर जो स्पेअर व्हील गाडीमध्ये नसणार आहे, जो की माझ्यामध्ये असायला पाहिजे होता. तुम्हाला टायर पंक्चर किट जे आहे ते गाडीमध्ये मिळणार आहे. इथे जर आपण आलो तर इथे बटन आहे, सो हे फक्त तुम्ही प्रेस करायचं, त्यानंतर टेलगेट बंद होऊन जातो. तुम्ही कीने सुद्धा जो टेलगेट हा बंद करू शकता किंवा ओपन देखील करू शकता. आपण थोडंसं इंजिन पाहून घेऊया. बोनट जर पाहिला तर हायड्रॉलिक बोनट तुम्हाला इथे मिळून जातो. आणि इंजिन जर पाहिलं 1.3 लिटरचा टर्बोचार्ज 4 सिलेंडर इंजिन आहे. 163 PS आणि 280 न्यूटन-मीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. ओव्हरऑल चालण्यासाठी कशी हे देखील पाहूया. पण ह्या सेगमेंटमधलं सर्वात पॉवरफुल जे पेट्रोल इंजिन आहे सियारा, त्यानंतर क्रेटा, त्यानंतर आपण जर सेल्टोसचा विचार केला तर त्याच्यामध्ये सर्वात पॉवरफुल इंजिन तुम्हाला ही गाडी जी आहे ते ऑफर करते. आणि हायड्रॉलिक स्टड आहे, सो बोनट ओपन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्त जो प्रॉब्लेम हा जाणवणार नाही आहे. आता हे तर झालं बाहेरच्या साईडने. आपण आतल्या काही गोष्टी पाहूया. आतल्या साईडला जर पाहिलं तर असं काय एक फ्रेश इंटिरियर तुम्हाला गाडीचं पाहायला मिळतं. इथे जर आपण आलो तर इथे पॉवर विंडोचे कंट्रोल आहे. आणि एक गोष्ट काय माहिती का, चारही ज्या विंडो आहेत ना ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येतात. आपल्याकडे आज टॉप मॉडेल आहे ज्याची किंमत 18,49,000 एक शोरूम आहे बरं का. इथनं तुम्ही ORM जे आहे ते सेट करू शकता आणि बाकी तर काय हा इथनं फोल्ड करू शकता. बट मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची बरं का. हा जो ORM आहे ना, तुम्ही जर चेक केलं ना तर इथपर्यंत आहे का, इथपर्यंत नॉर्मली. बट इथे ना हा वाईड होऊन जातो. तुम्ही जर लक्षात गेलं बा, आता माझं हे जे गिम्बल आहे ना, हे गिम्बल तुम्ही पहा. आता मी इकडे घेतोय, हे छोटं होऊन जाते. सो इथनं आहे ना एकदम वाईड पोर्शन होऊन जातो. आणि हे नॉर्मली सेफ्टीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. हे आपण नॉर्मली युरोपियन कारमध्ये पाहतो. बट इथे सुद्धा या गाडीमध्ये जर पाहिलं तर रेनॉल्ट इंडियाने हे ऑफर केलेली आहे. नॉर्मली ही युरोपमध्ये सुद्धा भरपूर फेमस गाडी आहे बरं का. सीट्स चांगल्या पद्धतीचे आहेत, एकदम चांगल्या पद्धतीने होल्ड करून ठेवतात. आणि लेदरेट अपॉस्ट्री आहे. इथे जर पाहिलं व्हेंटिलेटेड सीटचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. इथनं तुम्ही 6 वे ॲडजस्टेबल जे आहे ते करू शकता. इथे जर आपण आलो तर इथे हे जे एक फंक्शन आहे हे कशाचं माहिती आहे का, व्हॅल्यूम अप डाऊन. आणि तुम्ही इथनं म्यूट देखील करू शकता. आणि नॉर्मली आधीच्या ज्या डस्टरमध्ये आहे ना इथे क्रूज कंट्रोल यायचं, बट आता इथे जे व्हॅल्यूम आहे आणि म्यूट हे बटन देण्यात आलेलं आहे. इथे जर आपण आलो खालच्या साईडला तर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे. त्यानंतर ॲटो होल्डचं फीचर आहे. तुम्ही इथनं बूट ओपन क्लोज करू शकता. जे हेडलॅम्पचे लेवल आहे ते तुम्ही इथनं सेट करू शकता. आणि इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप देण्यात आलेले आहे, सो इथनं ते तुम्ही ऑन ऑफ करू शकता. इथे जर आपण आलो तर हेडलॅम्प जे आहे ते ॲटो आहे, सो इथनं तुम्ही इंडिकेटर आणि हेडलॅम्पचे जे कंट्रोल आहेत ते करू शकता. या साईडला वायपरचे जे कंट्रोल ते देण्यात आलेले आहेत. सोबतच पेडल शिफ्टर देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात. असं काही तुम्हाला ओव्हरऑल एक डॅशबोर्ड कॉकपिट पाहायला मिळतं. आणि हे जे स्टिअरिंग आहे तुम्ही पाहू शकता असं कट आहे. सो ओव्हरऑल एक स्पोर्टी लुक आहे. प्लस इथे जर आपण आलो ही देखील स्क्रीन आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, ह्या गाडीमध्ये तुम्हाला जे इनबिल्ट गुगल असिस्टन्स आहे तो देखील येतो. इनबिल्ट गुगल मॅपसुद्धा येतो. त्यामुळे तुम्हाला कनेक्ट करायची गरज नाही. फक्त इथे जर पाहिलं, समजा मी हरिद्वार टाकलं, ओके हरिद्वार टाकलं, देन स्टार्ट. मी माझा मोबाईल काही कनेक्ट केलेला नाही आहे, तो जर पाहिलं मॅप देखील स्टार्ट झाला आणि तो इथे देखील आला. सो असं काय फंक्शन जे आहे हे काम करतं. माझ्या मते हे फीचर नक्कीच कामाचं आहे. इथे जर पाहिलं फ्यूल इकॉनॉमी आहे, बाकी RPM लेवल आहे. त्यानंतर इथनं तुम्ही बाकीच्या ज्या इन्फॉर्मेशन आहे त्या पाहू शकता. बाकी जर पाहिलं तर असे काही लेआउटमध्ये तुम्ही चेंज करू शकता बरं का. ओके, हे जे डिस्प्लेचे सेटिंग आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. गाडीमध्ये जर पाहिलं तर मोड देखील देण्यात आलेले आहे. ड्राईव्ह मोड ते तुम्हाला इथनं सिलेक्ट करायचे आहे. समजा इथं जर क्लिक केलं तर इथनं तुम्ही जे ड्रायव्हिंग मोड आहे, समजा हा इको आहे, हा कम्फर्ट आहे आणि हा प्रेसो आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही चेंज करू शकता. जर ही स्क्रीन पाहिली ना ऑपरेट करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे बरं का. कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला जाणवणार नाही आहे. समजा इथं आपण गेलो की 360 डिग्री कॅमेरा. कॅमेराची क्वालिटी ना ठीक आहे बरं का, म्हणजे एवढी इम्प्रूव्हमेंट नाही आहे. माझ्या मते थोडंसं इम्प्रूव्हमेंट असायला पाहिजे. जास्त क्लिअर दिसत नाही. आणि जो व्ह्यू आहे ना रिअरचा तो देखील असा तुम्हाला प्रॉपर नाही दिसत. समजा आपण ओके हा तर याचा आला, हा रिअरचा. अच्छा, रिअरचा पूर्णपणे देखील तुम्ही पाहू शकता. बट एवढी काही क्लॅरिटी जी आहे ती तुम्हाला जाणवणार नाही. ओके, हा फ्रंटचा आहे. बाकी खालच्या साईडला जर आपण आलो तर ACचे कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता. हॅझार्डियस लाईटचं बटन इथे आहे. इथनं तुम्ही जे गाडी आहे ती लॉक अनलॉक करू शकता. इंजिन पुश स्टॉप इथे आहे. इथे जर आपण आलो तर वायरलेस चार्जर आहे. बट इथे ना रेनॉल्टने एवढं भारी काम केलेलं आहे ना. नॉर्मली आपला फोन आहे ना गरम होत राहतो, इथे देखील AC देण्यात आलेलं आहे. AC वेन्स इथे थोडी
हवा येत राहते. आणि लिटरली तुम्हाला सांगतो की चांगल्या पद्धतीनं मोबाईल देखील चार्ज होतो आणि तो गरम देखील होत नाही. इथे 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आणि 2 ज्या टाईप सी पोर्ट आहेत ह्या तुम्हाला इथे मिळून जातात. हा गिअर सिलेक्टर आहे, एकदम प्रीमियम फील देतो बरं का. DCT गिअरबॉक्स आहे. इथे जर पाहिलं स्लायडर आहे, खाली 2 कप होल्डर तुम्हाला मिळून जातात. प्लस आर्मरेस्ट पहा तुम्ही, एकदम मोठा आहे, परफेक्ट आहे. याच्या खाली सुद्धा एवढा स्पेस आहे ना, म्हणजे तुम्ही पाहू शकता माझा एवढा हात गेला होता, एवढा स्पेस खालच्या साईडला जो आहे तो तुम्हाला मिळून जातो. व्हेंटिलेटेड जे सीट आहे ना भाई, म्हणजे एकदम चांगली क्वालिटी जे आहे ते तुम्हाला इथे ऑफर करतात. आणि जे हवा येते ना व्हेंटिलेटेड सीटमधून ती सुद्धा एकदम परफेक्ट आहे, काहीच विषय नाही. आणि स्टोरेज स्पेसेसमध्ये ना ही गाडी बाप आहे बरं का. तुम्ही एकदम आतल्या साईडला आहे ना, एकदम डीप आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा जी कूलिंग आहे ती देण्यात आलेली आहे, म्हणजे एकदम प्रॉपर पद्धतीने जर पाहिलं तुमचे काही कोल्ड्रिंक्स टॅबलेट वगैरे असेल ते देखील तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर भारतीयांचा फेवरेट जो पॅनोरामिक सनरूफ आहे हा देखील गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातो. तो तुम्ही इथनं करू शकता कंट्रोल, इथे फक्त टच करायचं आहे. क्या आवाज आहे. हे ना थोडंसं प्रीमियम जो फील आहे हा नक्कीच येतो. इलेक्ट्रॉनिक जो आयरन हा तुम्हाला इथे मिळून जातो. इथे जर पाहिलं ते व्हॅनिटी मिरर आहे विथ लाईट. इथे जर आपण इथे देखील ऑब्विसली व्हॅनिटी मिरर विथ लाईट असणार आहे, बट हे हॅलोजनमध्ये आहे. माझ्या मते थोडंसं LED मध्ये दिलं असतं तर नक्कीच अजून चांगला जो फील आहे हा आला असतं. बाकी ओव्हरऑल सॉर्टेड आहे बरं का. मस्त कॅबिन एक्सपिरियन्स तुम्ही या गाडीमध्ये बसून इथे करू शकता. एक्सपिरियन्स म्हणजे तुमचा ओव्हरऑल जो आनंद आहे ना तुम्ही या गाडीमध्ये नक्कीच घेऊ शकता. तर मित्रांनो, आता माझी जी बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशन आहे ना ती मी तुम्हाला दाखवतो. ओके, सो अशी काय माझी बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशन आहे, चांगल्या पद्धतीनं मी बसलेले. हा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की हा जो सेंटर कॉन्सोलचा पोर्शन आहे ना, तर हा आहे ना थोडासा असा गेलेला आहे. त्यामुळे काय होतं की तुमचा पाय आहे ना इथे थोडासा लागतो बरं का. म्हणजे माझ्यासारखं नॉर्मल हाईट असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम येतं. पण ज्यांची साईज मोठी आहे ना त्यांना थोडासा जो इश्यू आहे जाणू शकतो. आणि जे मॅन्युअल गाडी चालवतात ना त्यांना थोडासा जो इथे प्रॉब्लेम आहे येऊ शकतो यूज टू होईपर्यंत. बाकी रिअरमध्ये आपण पाहूया की किती जो स्पेस ही गाडी तुम्हाला ऑफर करते. वा, मस्त स्पेस मॅनेजमेंट आहे. म्हणजे ठीक आहे, असा जास्त तुम्हाला जो प्रॉब्लेम हा देखील जाणवणार नाही आहे. इथे जर आपण आलो तर हे सीट मी पूर्णपणे मागे घेतलेले आहे बरं का, तरी देखील तुम्ही पाहू शकता. ते बसल्यानंतर सुद्धा स्पेस चांगलं आहे. हे देखील मी बऱ्यापैकी जर पाहिलं तर जे सीट आहे मागे घेतलेलं आहे. इथे AC वेंज आहे, तुम्ही इथनं जे आहे ते कंट्रोल करू शकता. 2 टाईप सी पोर्ट तुम्हाला इथे मिळून जातात. बट हा खालचा जो दम आहे ना बऱ्यापैकी वर आलेला आहे बरं का. त्यामुळे जो तिसरा व्यक्ती बसणार आहे ना त्याला जरा ॲडजस्टमेंट जर पाहिलं तर करावी लागणार आहे. बाकी थाई सपोर्ट चांगला आहे. 3 व्यक्तींना जर बसायचं असेल तर माझ्या मते जास्त कम्फर्टेबल नाही बरं का. 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा इथे चांगल्या पद्धतीनं बसू शकतो. आणि ओके, 2 कप होल्डर आणि जो मोबाईल होल्डर आहे हा देखील तुम्हाला मिळून जातो. 3 पॉईंट सीट बेल्ट आणि 3 पॅसेंजरसाठी डेडिकेटेड जे हेडरेस्ट आहेत हे तुम्हाला मिळून जातात. सो असं काय आहे, माझ्या मते स्पेशियस आहे, चांगला स्पेस तुम्हाला मिळून जातो. आता थोडीशी गाडी चालू आहे आणि गाडी चालवताना एक्सपिरियन्स कसा आहे तो देखील पाहूया. ओके, तर मित्रांनो आता थोडंसं गाडी चालूया. गाडी चालवण्यामध्ये कशी हे देखील महत्त्वाचं आहे. आधीच्या डस्टरचे जे कॅरेक्टर आहेत ते या गाडीमध्ये आहे का, आणि आधीचं जे डस्टरचं डिझेल इंजिन होतं ते तर आता गाडीमध्ये नसणार आहे. सो हे 1.3 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन जे की 4 सिलेंडर आहे बरं का. आणि हे जे इंजिन आहे ना हे मी चालवलेलं सुद्धा आहे बरं का. ज्यावेळेस डस्टर पेट्रोल इंजिनमध्ये आली होती ना, ज्यावेळेस BS6 जे नॉर्म्स आहेत ते लागू झाल्यानंतर त्यावेळेस सुद्धा मी या गाडीचा जो व्हिडिओ आहे हा केला होता. तो आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे मी ते आधी इंजिन चालवले देखील आहे. सो ते जे कॅरेक्टर आहे तुम्हाला ते ह्या इंजिनमध्ये सुद्धा जाणवतं बरं, कारण की भरपूर लोकांनी डस्टर जे आहे ते पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा ती जुनीवाली घेतलेली आहे. बट इथे तुम्हाला जी पॉवर आहे क्रेटा, सेल्टॉस आणि सियारापेक्षा जे की या गाडीचे कॉम्पिटिशन असणार आहे इथे चांगली मिळते. 163 PS आणि 280 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो. आणि ओव्हरऑल तो फील सुद्धा होतो बरं का. म्हणजे जेव्हा तुम्ही रोडवरती गाडी घेऊन जाताना तिथे तुम्हाला तो फील होतो. म्हणजे आता जर पाहिलं समजा पुढे थोडासा रोड एम्प्टी आहे, मी पटकन पुढे दिलं तर पटकन गाडी जो टर्बो आहे तो देखील किक इन होतो. आणि इंजिन आहे ना हे नॉइझी नाही आहे. ते माझ्या मते एक प्लस जो पॉईंट आहे हा या गाडीचा होऊन जातो. ओव्हरऑल सायलेंट इंजिन आहे, तुम्हाला जास्त आवाजसुद्धा जो इंजिनचा आहे ना हा आतमध्ये जाणवत नाही. स्टेअरिंग फीडबॅकबद्दल जर आपण विचार केला तर स्टेअरिंग हे चांगल्या पद्धतीनं ओव्हरऑल ट्यून करण्यात आलेलं आहे.
आणि हे कट असल्यामुळं म्हणजे इथे देखील एक कट आहे, इथे देखील एक कट आहे. सो तो जो एक स्पोर्टी कॅरेक्टर आहे ना, हे तुम्हाला इथे जाणवतं. प्लस तुम्ही ही जी स्क्रीन पाहताय ना, ही सुद्धा तुम्हाला इथे एक चांगला जो कॉकपिट सारखा फील आहे हा देणारी आहे. कारण की स्टेअरिंगच्या बरोबर वरच्या साईडला जर पाहिलं तर मर्ज करण्यात आलेली आहे आणि एकदम प्रॉपर व्ह्यू तुम्हाला भेटतो. इथे जो मॅप चालू आहे हा तुम्ही इथे देखील पाहू शकता. आणि प्लस गुगल असिस्टंट या गाडीमध्ये किंवा मॅप असेल हे इनबिल्ट आहे. सस्पेन्शनबद्दल आपण थोडंसं बोलूया. सस्पेन्शन चांगल्या पद्धतीने ट्यून करण्यात आलेले आहेत. खराब रोड असेल अशा वेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीनं तो जो एक ॲब्झॉर्ब ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे खराब रोडवरती ज्यावेळेस गाडी चालते तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला जास्त काही फील असा येत नाही किंवा सस्पेन्शनमधून आवाजसुद्धा येत नाही. तो माझ्यामध्ये या गाडीचा जो पॉझिटिव्ह मुद्दा आहे हा होऊन जातो. हा बट थोडासा बॉडी रोल तुम्हाला गाडीमध्ये जाणवणार आहे बरं का. थोडंसं ते आधीच्या डस्टरप्रमाणेच इथे तुम्हाला जे कॅरेक्टर आहे ते ठेवण्यात आलेले. सो थोडंसं ज्यावेळेस तुम्ही टर्निंगवरती जाता ना तर अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस टर्न घेता तर त्यावेळेस थोडासा बॉडी रोल हा तुम्हाला या गाडीमध्ये जाणवणार आहे. बाकी तर हायवे स्टेबिलिटीबद्दल जर आपण विचार केला तर तिथे गाडी एकदम चांगल्या पद्धतीनं चालते, कुठलाही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला नाही का खूप जास्त बाउन्सी फील आहे असा इथे जाणवणार नाही आहे. थोडंसं मायलेजबद्दल आपण बोलूया गाडीच्या. आता हे इंजिन जर पाहिलं 1.3 लिटरचं टर्बोचार्ज 4 सिलेंडर इंजिन आहे. आता सकाळपासून ज्यावेळेस आम्ही हायवेवरती गाडी चालवत होतो ना त्यावेळेस आम्हाला 13 ते 14चं जे मायलेज हे दाखवत होतं. पण आता पूर्णपणे हा घाट रोड आहे आणि तुम्हाला माहिती असेल उत्तराखंडच्या देहरादून ते तुम्ही ऋषिकेशला ज्यावेळेस जाता तो पूर्णपणे घाट सेक्शनच आहे. तर अशा वेळेस आत्ता आम्हाला MIDवरती ना 11.5चं जे मायलेज आहे हे दाखवते, जे की माझ्या मते इनफ आहे. म्हणजे अशा घाट सेक्शनमध्ये सुद्धा जर विचार केला तर 11 ते 12चं जे मायलेज आहे, जे की गाडीचं जे स्पीड आहे हे सुद्धा जवळपास 30 ते 50 प्रति तासाच्या स्पीडने जर पाहिलं तर ही गाडी ह्या घाट सेक्शनमध्ये चालते. सो माझ्यामध्ये ते सुद्धा चांगलं ही गाडी जी आहे ते देते. बाकी गिअर शिफ्टिंगबद्दल जर विचार केला ते बघा गाडीमध्ये DCT गिअरबॉक्स आहे. आता DCT गिअरबॉक्सचा इतिहास जर पाहिला ना तर ते जसं कंपन्या क्लेम करतात की खूप क्विक शिफ्टिंग आहे किंवा खूप चांगला परफॉर्मन्स आहे, तर त्याचा इतिहास जर पाहिला कंपन्या तर असं सांगतात की खूप चांगले शिफ्टिंग वगैरे आहे, चांगल्या पद्धतीनं शिफ्टिंग होते. बट मला DCT गिअरबॉक्सबद्दल एक जी तक्रार आहे ती कायम राहिलेली आहे की ते एवढे क्विक नाही आहेत. म्हणजे जर पाहिलं तर पटकन आपल्याला पुढे जायचं आहे ना तर ते शिफ्टिंगला सुद्धा वेळ घेतात आणि कधी कधी ज्यावेळेस डाऊन हिल चाललेलो आहे ना तर अशा वेळेस ज्यावेळेस ते गिअर डाऊन होतात ना अशा वेळेस सुद्धा RPM कधी कधी हायला जातं. सो तिथे कुठेतरी जे DCT गिअरबॉक्स आहे ना हे तुम्हाला असा जो फील आहे प्रॉपर असा फील तो नाही देत. बट असं नाही काय की खूपच लेंदी आहे असं नाही आहे हा. बट RPM जर तुम्ही विचार केला तर हायर RPMला जर पाहिलं कधी कधी गाडी जाते, जे की माझ्यामध्ये थोडंसं मग ते फ्यूल इकॉनॉमी आहे ना ही कमी होऊ शकते. गिअर नॉब सिलेक्टर जर पाहिला तर तो असा देण्यात आलेला आहे जो की एक प्रीमियम फील तुम्हाला नक्कीच देतो. आणि गाडी चालवत असताना तुम्हाला जो ग्लास एरिया आहे तो चांगला मिळतो. म्हणजे साईड व्ह्यू असेल किंवा मिरर असेल. आणि मिररचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे मी आधी देखील सांगितल्याप्रमाणे हे जे मिरर आहेत ना हे ज्यावेळेस 20% राहतात ना जिथे ॲडासचं जे साईन आहे ब्लाइंड स्पॉट डिटेक्टरचं तर तिथे त्या वाईड होऊन जातात. म्हणजे हे खूप बारीक गोष्टी कंपनीने ना याच्यामध्ये दिलेल्या आहेत बरं का, ज्या की आपण नॉर्मली फॉरेन कंट्री ज्या मोठ्या कंट्री असतात प्रगत तिथे पाहतो. बट रेनॉल्टने ते सुद्धा इथे दिलेले जे की माझ्या मते खरंच खूप कामाचं आहे. ॲडास लेवल 2चे फीचरसुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेले चांगल्या पद्धतीने काम करतात, देर इज नो डाऊट. आणि आता सध्या जे पण ॲडास लेवलचे फीचर्स बाकीच्या कारमध्ये ते सुद्धा तुम्हाला या कारमध्ये मिळून जातात. जे की या गाडीमध्ये एक फीचरसुद्धा आहे जे की ट्रॅफिक ज्यावेळेस असतं एकदम स्टॉप अँड गो ट्रॅफिक असतं अशा वेळेस सुद्धा तुम्हाला एक चांगला जो ॲडासचे फीचर्स हे काम करतात. लोअर स्पीडला सुद्धा माझ्यामध्ये ते सुद्धा एक चांगलं जे ॲडव्हान्टेजेस ते होऊ शकतं. 1 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे जे की मोस्टली मला नाही वाटत जास्त लोक घेतील. आणि दुसरं आहे जे की आज मी चालवतो 1.3 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन 4 सिलेंडर. आता या गाडीमध्ये हायब्रिडसुद्धा ऑप्शन येणार आहेत बट तो दिवाळीच्या आसपास किंवा 2027च्या फर्स्टमध्ये येऊ शकतो. त्याचीसुद्धा डिमांड चांगली असणार आहे बट ती काय चालवण्याची जो योग आहे हा आपल्याला आलेला नाही आहे. बट डिझेल इंजिन तर कंपनीने डिस्कंटिन्यू केलेलं आहे बट तुम्हाला जो फील आहे हा ह्या इंजिनमध्ये आहे बरं का. त्यामुळे तुमचं
रनिंग त्याप्रमाणे असेल ना, एक लिमिटेड रनिंग असेल, माझ्या मते 1,500 ते 2,000 किलोमीटर तुमचं मंथली रनिंग असेल, तर माझ्या मते ही गाडी तुमच्यासाठी एक चांगलं जे पॅकेज आहे ते देखील ऑफर करते चांगल्या प्राइसिंगमध्ये. इवन तुम्ही थोडंसं जास्त किलोमीटर देखील चालवलं ना तरी देखील एक चांगली टेक्नॉलॉजी आणि एक चांगला जो फील देणारी गाडी, ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग डायनामिक्स, एक चांगली इंजिनिअरिंग, तर माझ्या मते ह्या गाडीचा जो विचार आहे ना हा तुम्ही नक्कीच करू शकता. एक मला गाडी चालवताना मुद्दा इथे तुम्हाला सांगायचा आहे की हा जो पॅनल आहे ना तुम्ही पाहताय, तर हा कुठेतरी ह्या साईडला आलेला आहे, त्यामुळे हा आहे ना गुडघ्याला लागतो. बट आपला डावा पाय तसा पण जास्त काही काम करत नाही. बट ज्यावेळेस माझ्यापेक्षा जास्त साईजचे लोक असतील ना तर त्यांना थोडासा जो कम्फर्ट आहे ना हा थोडासा कमी वाटू शकतो बरं का. बाकी तर असं जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही. बट हे जर पाहिलं तुम्ही असे बाहेर आलेले आहेत ना, त्यामुळे तुम्हाला इथे थोडासा पाय आहे ना हा लागू शकतो. तो एक मला असा मुद्दा वाटलेला आहे. बाकी बटन्स वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात बरं का, कुठलाही प्रॉब्लेम नाही. फोन रिसिव्ह असेल, अँड्रॉइड ऑटो, ॲपल CarPlay वायरलेस देण्यात आलेलं आहे. इवन तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अशा ट्रॅफिक सिच्युएशनमध्ये फसता जिथे खूप ट्रॅफिक आहे आणि फ्रंट साईडचं समजा एकदम जवळ तुम्ही गेलेला आहात गाडीच्या, तर इथे एक साईन देखील येऊन जातं कॅमेराचं, 360 डिग्री कॅमेराचं, आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं दाखवतं की तुम्ही खूप जवळ आहात. सो माझ्या मते अशा छोट्या गोष्टींचा जो विचार ना रेनॉल्टने केलेला आहे, जो की माझ्या मते एक जो बायर आहे जो खरंच विचार करून गाडी घेतो, ज्याला एक प्रॉपर इंजिनिअरिंग, एक प्रॉपर फीचर असणारी गाडी पाहिजे, सो त्याच्यासाठी माझ्या मते रेनॉल्ट डस्टर हा एक चांगला ऑप्शन असणार आहे.